जय हिंद. सध्या ना फक्त एकाच चित्रपटाची चर्चा सुरू आहे आणि तो म्हणजे पुष्पा 2. हा चित्रपट एवढा लोकप्रिय का झाला, या चित्रपटाने किती कमाई केली आणि या चित्रपटादरम्यान अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक का केली होती, चला यावर चर्चा करूया आजच्या या व्हिडिओमध्ये. फिल्म पुष्पा 2. अल्लू अर्जुन की फिल्म पुष्पा 2 कमाई के मामले में सभी रिकॉर्ड तोड़ रही है. अत्यंत लोकप्रियतेच्या शिखरावरती असलेला असा अल्लू अर्जुन याला हैदराबाद मधल्या या चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. अल्लू अर्जुन की फिल्म पुष्पा 2. फिल्म पुष्पा 2. कोरोनानंतर लोकांनी सर्वात जास्त या चित्रपटाला पसंती दिली आणि याचाच परिणाम म्हणून या चित्रपटाने कमाईचे आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडून टाकले आणि अवघ्या 6 दिवसात 1000 कोटी रुपयापेक्षा जास्त कमाई करून दिली. पुष्पा 2 हा 2021 साली प्रदर्शित झालेल्या पुष्पा चित्रपटाचा दुसरा भाग. यात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फाजिल यांच्यासह जगपती बाबू आणि अनुसया भारद्वाज यांच्यासह अनेक कलाकारांची महत्वाची भूमिका आहे. आधी येऊन गेलेल्या पुष्पा चित्रपटाची लोकप्रियता आणि अल्लू अर्जुनची स्टाईल यामुळे पुष्पा 2ला लोकांनी सर्वाधिक पसंती दिली. पुष्पा 2ची आणखीन चर्चा झाली ती म्हणजे या चित्रपटाच्या प्रीमियम दरम्यान झालेल्या एका घटनेमुळे. या चित्रपटाच्या प्रीमियम दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हैदराबाद पोलिसांनी कारवाई करत अल्लू अर्जुनला अटक देखील केली होती. परंतु या महिलेच्या पतीने या घटनेत अल्लू अर्जुनचा काहीच दोष नाही असं सांगून अल्लू अर्जुन विरोधातली जी केस आहे ती मागे घेण्याचं ठरवलं आहे आणि न्यायालयाने देखील जामीन मंजूर करून अल्लू अर्जुनची सुटका देखील केली आहे. अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक केल्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी देखील प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं की अल्लू अर्जुनने चित्रपट बनवला आणि पैसे पण कमवले, याच्याशी सामान्य माणसाचं काहीच देणे घेणं नाही. अल्लू अर्जुनने काही सीमेवर जाऊन देशासाठी युद्ध केलंय का, मग त्याचा इतका गवगवा कशासाठी, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. अल्लू अर्जुनने मृत्यू झालेल्या त्या महिलेच्या घरच्यांना 25 लाख रुपये देण्याचं जाहीर देखील केलं आहे. परंतु लोकांचं मत असं आहे की अल्लू अर्जुनने चित्रपटाच्या माध्यमातून करोडो रुपये कमवले आणि त्या महिलेच्या घरच्यांना फक्त 25 लाख रुपये देत आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? अल्लू अर्जुनचा या घटनेत काही दोष होता का? खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि हा चित्रपट तुम्हाला कसा वाटला आणि हा चित्रपट पाहायला पाहिजे का हेही सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.